नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. 6 पिस्टलसह एका आरोपीला केली अटक. बुलढाणा पोलिसांची कारवाई. 2.25 लाखाचा मुद्देमाल जप्त. 26 फेब्रुवारीपासून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद. पणन कायद्याच्या दुरुस्तीची मागणी. निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील 12 पोलीस अधिकाऱ्यांची बदली. त्वरित रुजू होण्याचे दिले आदेश. संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन महोत्सव सुरू. शेगावात भाविकांची मांदियाळी. अकोला शहरात जड वाहनांसह ओव्हरलोड वाहनांची वाहतूक सुरू. रहदारी विभागाची बघायची भूमिका. आता सविस्तर बातम्या. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील बुलढाणा जिल्ह्यातील टुनकी येथे पोलिसांनी 6 पिस्टल आणि कारतूस जप्त करून या प्रकरणी हरियाणा येथील एकास बुलढाणा पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. बुलढाणा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एका व्यक्तीला पोलिसांनी टुनकी येथून ताब्यात घेत त्या व्यक्तीची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडून 6 गावठी पिस्टल, कारतूससह 1,84,320 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. वसीम खान इलियास खान असे आरोपीचे नाव असून तो हरियाणा येथील आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत असल्याची माहिती बुलढाणा पोलीस अधीक्षक सुनील कळासने यांनी दिली. एक लाईव्ह राऊंड मिळालेला आहे, एक मोबाईल मिळालेला आहे. असं एकंदरीत 1,80,000 काही रुपयांचा माल तिथून बरामद झालेला आहे. सदरची व्यक्ती ही बाहेर राज्यातली आहे आणि सोनाळा टुनकी हा भाग जो आहे हा MP ला ॲडजस्टमेंट आहे मध्य प्रदेशला. पणन कायद्यात दुरुस्ती विरोधात 26 फेब्रुवारीला राज्यातील बाजार समित्या 1 दिवस बंद राहणार असून अकोला जिल्ह्यातही अकोला शहरासह तालुक्यातील बाजार समिती बंद राहणार असून शेतकऱ्यांनी बाजार समितीत कुठलाही कृषी माल विक्रीस नेऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे. सीमांकित बाजार आवार, राष्ट्रीय बाजारतळ, उपबाजारतळ निर्माण करणे तसेच आडते, हमाल, मापारी आदी घटकांविरोधात राज्य शासनाने पणन कायद्यात दुरुस्तीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील बाजार समित्या बंद पडून हमाल, मापारी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सरकारच्या निर्णयाविरोधात नाशिकसह राज्यातील सर्व बाजार समित्यांनी सोमवारी बंद पुकारला आहे. अधिनियम 1963 मधील प्रस्तावित बदल होऊ नये. 2018ची महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक 64 अन्वये सुरू असलेले बदल करण्यात येऊ नयेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाने केली असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 1 दिवसीय बंद पुकारला आहे. याचा परिणाम अकोल्यातील सर्वात मोठी अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती, कापसाची मोठी बाजारपेठ असणाऱ्या अकोट बाजार समितीवर होणार आहे. लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने अमरावती परिक्षेत्रांतर्गत अमरावती विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या आदेशाने अकोला जिल्ह्यातील उपनिरीक्षक व निशस्त्र पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. यामध्ये जवळपास 12 अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले. लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य, मुंबई व पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार अमरावती परिक्षेत्रांतर्गत पोलीस उपनिरीक्षक व निशस्त्र पोलीस निरीक्षकांच्या बदलींची प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये सर्वाधिक अकोला जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे. त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक राजेश गोमासे, सुनील बगडेकर, संजीवनी पुणगे, विलास बोपटे, सुनील घुसळे, रत्नदीप पळसपगार, जितेंद्र हरणे, गणेश शिंदे, प्रदीप घाटे, निशस्त्र पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे, सचिन यादव, संजय खंदाडे यांचा समावेश असून बदली आदेशानंतर सदर पोलीस अधिकाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लोकसभा निवडणूक पाहता ही बदली प्रक्रिया राबविण्यात आल्याचे समजते. विदर्भाची पंढरी व देशभरातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या संतनगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिन उत्सवाला आजपासून महारुद्र स्वाहाकार तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांनी संत गजानन महाराज मंदिरात आरंभ करण्यात आला. प्रगट दिन उत्सवाच्या निमित्ताने शेगाव येथील मंदिरामध्ये दररोज सकाळी काकडा, भजन, हरिपाठ, कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
25 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान श्रींचा 146वा प्रगट दिन उत्सव मोठ्या उत्साहाने भक्तिमय वातावरणात श्री गजानन महाराज संस्थानकडून सालाबादप्रमाणे साजरा करण्यात येत आहे. श्रींचे प्रगट दिन रविवार 3 मार्च रोजी सकाळी 10 वाजता मंदिरात यागाची पूर्णाहुती व अभिभूत स्नान होईल. तदनंतर शेगावी श्रींच्या प्रगट दिनानिमित्त हरिभक्तपरायण भरतबुवा पाटील म्हैसवाडी यांचे सकाळी 10 ते 12 कीर्तन होईल. दुपारी पालखी परिक्रमा निघेल तर 4 मार्च सोमवार रोजी सकाळी 7 ते 8 हरिभक्तपरायण प्रमोदबुवा रहाणे यांचे काल्याचे कीर्तन, दहीहंडी व गोपाल काल्याने प्रगट दिन उत्सवाची सांगता होईल. उत्सवानिमित्त श्रींच्या मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये शहर वाहतूक नियंत्रण शाखेद्वारे विविध कारवाया केल्या जात असतात, ज्यामध्ये कधी काळी फिल्म असलेल्या वाहनांवर कारवाई तर कधी नेमप्लेट कारवाईबाबत मोठ्या प्रमाणात गवगवा केला जातो. मात्र प्रत्यक्षात रस्त्यावरील परिस्थिती मात्र वेगळीच आहे. शहरातील प्रमुख मार्गावर दररोज ओव्हरलोड वाहनांची वाहतूक बेधडकपणे सुरू असताना मात्र कारवाई करण्यास शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी का धजावत नाहीत हे न उलगडणारे कोडे आहे. हे चित्र शहरातील प्रमुख मार्गांवर दररोज पाहायला मिळत असून वाहनावर ओव्हरलोड माल भरून त्यावर काही मजूर बसलेले आढळून येत असलेले चित्र सर्रास नजरेत पडत आहे. समोरच्या टपावर सुद्धा 6 ते 7 जण बसून ओव्हरलोड वाहतूक होत असताना मात्र पोलिसांकडून कारवाई शून्य आहे. प्रमुख महामार्गावरून अशा प्रकारे जीवघेणी ओव्हरलोड वाहतूक होत असताना शहरात कारवाई मोहीम राबवणाऱ्या शहर वाहतूक शाखा, रस्ते महामार्ग वाहतूक शाखा किंवा संबंधित विभागाकडून कारवाईकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे का, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. प्रमुख मार्गावरून ओव्हरलोड वाहने व जड वाहनांची वाहतूक होत असताना यामधून एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. अकोला लिनेस क्लब प्रांत MH5 हिरकणी पदग्रहण सोहळा हॉटेल सेंटर प्लाझा येथे हर्षोल्लासात संपन्न झाला. AILCच्या संस्थापक अध्यक्षा लिनेस मंजिरी कुलकर्णी अमरनेर यांच्या हस्ते प्रांत पदाधिकाऱ्यांना अनोख्या पद्धतीने शपथ देण्यात आली. यावेळी प्रमुख वक्त्या बहुप्रांत अध्यक्षा लिनेस अंबिका पांडे यांनी राज्य सदस्य व कॅबिनेट अधिकाऱ्यांना 7 कलमी सेवेच्या आयामावर समाजोपयोगी प्रकल्प अधिक चांगल्या पद्धतीने करण्याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व गणेश वंदनेने झाली. गणेश वंदना व सरस्वती पूजनावर शास्त्रीय नृत्य राशी भादुका यांनी सादर केले. पाहुण्यांचे स्वागत लिनेस चंदा जयस्वाल यांनी स्वागत गीताने केले. ध्वजवंदना लिनेस अरुंधती शिरसाट यांनी केली. प्रांताध्यक्षा लिनेस स्वाती झुंझुनवाला, सचिव रत्नमाला रुईकर, राज्य कोषाध्यक्ष तिलोत्तमा देशमुख, उपप्रांताध्यक्ष सुलभा देशपांडे व पुरी टीमकडे प्रांत कार्यभार सोपविण्यात आला. यावेळी सोहळ्याला 18 क्लबचे अधिकारी उपस्थित होते. अधिकारासह येणाऱ्या जबाबदाऱ्यांसाठी PST सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मार्गदर्शन माजी प्रांताध्यक्षा लिनेस लता बनवट यांनी तर सचिव लिनेस हरविंदर कौर सेठी, खजिनदार लिनेस उषा बाहेती यांनी केले. बॅनर प्रेझेंटेशन माजी प्रांताध्यक्षा सुनीला नरपनवार यांनी योग्यतेच्या नियमांची आवश्यक माहिती दिली. कॅबिनेट प्रशिक्षण माजी प्रांताध्यक्षा लिनेस वीणा चावला यांनी केले. तर आशीर्वाद देण्यासाठी माजी प्रांताध्यक्षा लिनेस भारती वर्मा उपस्थित होत्या. पाहुण्यांच्या हस्ते प्रेम सेवा नियमावली पुस्तक आणि प्रांतपिनचे प्रकाशन करण्यात आले. प्रदेशाध्यक्षा स्वाती झुंझुनवाला यांनी सदस्यांना वर्षभर काम करण्याची प्रेरणा दिली. समतोल हीच आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे असे मार्गदर्शन केले. लिनेस कुटुंबाच्या विस्तार कार्या प्रगतीवर चर्चा करण्यात आली. मनोरंजनासाठी रेट्रो शैलीतील कपल नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे संचालन लिनेस राजश्री देशमुख व चंदा जयस्वाल यांनी केले. तर आभार प्रदर्शन अलका उमाळे यांनी केले. कार्यक्रमास लिनेस क्लब अकोला संपूर्ण टीम, अध्यक्षा लिनेस अनिशा वखारिया यांचे विशेष सहकार्य लाभले. रेट्रो बॉलिवूड स्पर्धेत प्रथम पारितोषिक लिनेस क्लब अमरनेर, द्वितीय नांदुरा क्लब आणि तृतीय जळगाव जामोद क्लबला मिळाले. प्रांतीय सहसचिव लिनेस अलका उमाळे, लिनेस जस्मिन भरूचा, प्रांतीय कोषाध्यक्ष लिनेस सुलेखा गुप्ता, नैना रॉय, प्रांतीय अधिकारी लिनेस अरुंधती शिरसाट, प्रशासकीय सचिव श्वेता बडजात्या, प्रांतीय PRO हर्षदा चरखा, धर्मिष्ठा वखारिया, लिनेस संतोष अग्रवाल, प्रांताधिकारी राजेश अग्रवाल, प्रांताधिकारी ममता सुर्वे, प्रांताधिकारी राजश्री देशमुख, लिनेस कल्पना देशमुख यांनीही शपथ घेतली. प्रादेशिक समन्वयक लिनेस चंदा जयस्वाल, उषा भारुका,
वृत्तपत्र संपादक हरप्रीत बग्गा, लीना अग्रवाल, अनिता उपाध्याय, दीना शहा, क्षेत्रीय समन्वयक मंजुषा भुतळा, साधना पळसकर, संगीता जैन यांनीही शपथ घेऊन प्रांताला पूर्ण पाठिंबा दिला. और किने मारी पिचकारी तोड़ी भीगी अंगिया ओ रंग रसिया हो डोले की धारी में जोना परोसा और खाई तोड़ी का यार बन अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजेश्वर मंदिर संस्थानला क वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा जिल्हा नियोजन समितीने मान्य केला असून पुढील काळात ब वर्ग दर्जा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आमदार रणधीर सावरकर यांनी मागणी केली आहे. आमदार रणधीर सावरकर यांच्या मागणीची दखल घेऊन अकोलेकरांना धर्मसंस्कार, आस्था, अध्यात्म, मानवता शिकवण देणाऱ्या राजराजेश्वर नगरीचा गौरव करण्याच्या दृष्टीने इतिहासात प्रथमच शासनाच्या वतीने 200 कोटीच्या वर प्रस्ताव सादर करण्यात आला असून ऐतिहासिक कावड यात्रापासून तर महादेवाच्या पिंडीची झीज होऊ नये, भक्तांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रयत्नांनी राजराजेश्वर मंदिराला क वर्गाचा दर्जा 21 फेब्रुवारी रोजी दिला असून प्रमाणपत्र संस्थेचे विश्वस्त गजानन मधुकर घुगे यांना नियोजन समितीचे प्रमुख गिरीश शास्त्री यांनी दिले आहे. अनेक राजराजेश्वर भक्तांनी पालकमंत्री व आमदार रणधीर सावरकर यांचे आभार मानले आहेत. अकोला अकोट महामार्गावरील चौपदरीकरणामुळे मोठमोठे वृक्ष मातीमोल झाले. मात्र रस्ता कंत्राटदाराकडून त्या तुलनेने कुठलीही वृक्ष लागवड न झाल्यामुळे रस्त्यावर वृक्षांची सावली नाहीशी झाली आहे. अकोट अकोला या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी रस्त्याच्या कडेला उभी असलेली लहान मोठी शेकडो झाडे कापण्यात आली. रस्त्यालगतची मोठी झाडे संपुष्टात आल्याने विश्रांतीसाठी सावली कुठेच नाही. पूर्वी दुतर्फा झाडांनी वेढलेल्या या मार्गाने प्रवास करताना जणू दाट जंगलातून प्रवास करत असल्याचा अनेक ठिकाणी अनुभव येत असे. उन्हाळ्यात अनेक वाहनधारक वाहने थांबवून गारव्याचा आनंद घेत होते. बाहेरगावच्या वाटसरूंसाठी हा विषय कुतूहलाचा असायचा. रस्त्याच्या दोन्ही कडेला लवकरात लवकर वृक्ष लागवड करावी अशी वाटसरू प्रवाशांची मागणी होत आहे. अकोला शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मोरणा नदीचे सौंदर्यीकरणाचे स्वप्न वर्षानुवर्षे दाखविले जात आहे. अनेक वेळा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, मात्र सध्या मोरणा नदीला अस्वच्छतेने वेढले आहे. नदीच्या पात्राभोवती जलकुंभी पसरली असून भूमिगत गटार योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित न झाल्याने शहरातील घाण सांडपाणी नाल्याद्वारे नदीत सोडले जात आहे. महापालिका सुद्धा जलकुंभी काढण्याची तसदी घेत नाही. अकोला शहरातून मोरणा नदीचे सुशोभीकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाकडून आराखडा तयार करण्यात आला होता. या प्रकल्पाचा डीपीआरही तयार केला होता. या डीपीआरला राज्यस्तरावर मंजुरी मिळाल्यानंतर केंद्र सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा असून मंजुरी प्रक्रियेतच 8 ते 10 वर्षे उलटली आहेत. अशा स्थितीत सुशोभीकरणासाठी किती वर्षे लागतील हे सांगता येत नाही. महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधीही मोरणा नदीच्या स्वच्छतेबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे.
परिणामी मोरणा नदीला पुन्हा जलकुंभीने वेढले आहे. यामुळे खूप मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत असून नागरिकांना मलेरिया, टायफॉइड, हिवताप आदी आजाराला सामोरे जावे लागत आहे. मात्र महापालिकेने नदीपात्रातील प्लास्टिक कचरा महापालिकेने काढला आहे आणि मच्छरांसाठी वेळोवेळी फवारणी केल्या जात असल्याचे सांगितले आहे. पण नदी पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने जलकुंभीवर कारवाई करणे अपेक्षित असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. 6 पिस्टलसह एका आरोपीला केली अटक. बुलढाणा पोलिसांची कारवाई. 2.25 लाखाचा मुद्देमाल जप्त. 26 फेब्रुवारीपासून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद. पणन कायद्याच्या दुरुस्तीची मागणी. निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील 12 पोलीस अधिकाऱ्यांची बदली. त्वरित रुजू होण्याचे दिले आदेश. संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन महोत्सव सुरू. शेगावात भाविकांची मानदियाळी. अकोला शहरात जड वाहनांसह ओव्हरलोड वाहनांची वाहतूक सुरू. रहदारी विभागाची बघायची भूमिका. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.